राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे खास करून विशेष विमानानं दिंडोरी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले कॉम्रेड जे पी गावित यांच्या भेटीसाठी आले होते। त्यांची एका फार्म हाऊस पॉली हाऊसमध्ये बैठक झालेली आहे। नेमका बैठकीत काय निर्णय झाला या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः जे पी गावित आहेत। गावित साहेब, जयंत पाटील आपल्याला भेटीला आले, आपली बैठक झाली, जवळपास 10 ते 15 मिनिटं चर्चा झाली। नेमका बैठकीत काय ठरलं? जयंत पाटील साहेबांनी असा प्रस्ताव ठेवला की तुम्ही दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून आपण जे उमेदवारी करण्याच्या तयारीला आहात तो विचार तुर्त थांबवा आणि याच्याऐवजी तुम्हाला विधानसभेच्या 4 जागांसाठी आम्ही मदत करतोय। परंतु ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। आम्ही त्यांना सांगितलं की इथं आम्ही दिंडोरीची लोकसभाची जागा लढवतोय म्हणजे तुमच्या भरोश्यावर नाही, कुठल्या पक्षाच्या भरोश्यावर नाही, आमची ताकद इथं आहे। आम्ही लोकांमध्ये काम केलेलं आहे, लोकांचा विश्वास आहे। आघाडीने जर याला हातभार लावला तर नक्कीच आपण जिंकून येतो अशा प्रकारची आमचा ठाम विश्वास आहे। आणि त्याच्यासाठी त्यांनाच आम्ही विनंती केली की तुम्ही ह्या वेळेस इथली जागा जी आहे, मागच्या वेळेस माडाचे अडचण दाखवत होते, माडाला आम्हाला ते धनगर नेते जानकर साहेबांना ती जागा द्यायची आहे, त्यामुळं 10 जागांमधून 1 जाणार आहे। परंतु ती जागा त्यांच्याचकडे राहिली, त्यामुळं इथं ही जागा त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सोडावी अशा प्रकारची आमची त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला होता आम्ही। मात्र तुम्ही तो त्यांचा प्रस्ताव जो आहे तो फेटाळून लावलाय का? त्यांचा प्रस्ताव फेटाळून लावलेला आहे, त्यांच्या प्रस्तावाशी म्हणजे आम्ही सहमती दिलेली नाही। राज्यभरात आपण महाविकास आघाडी सोबत राहणार की फक्त दिंडोरी लोकसभा पुरताच आपण मर्यादित असणार आहे? नाही, राज्यभर वेगवेगळे जे घटक पक्ष आहेत त्या घटक पक्षांची जी काही आघाडी आहे त्या आघाडीबरोबर म्हणजे मोदीचा पराभव करण्यासाठी राहणार आहोत। परंतु इथं मात्र दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही जर यांनी आमची मागणी मान्य केली नाही तर आमचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आम्ही विळा हातोडीच्या चिन्हावरती ही निवडणूक लढणार आहोत। आणि आपण दिंडोरी लोकसभा लढवण्यावरती ठाम आहात का? हो, आम्ही दिंडोरी लोकसभा लढवण्याच्यासाठी काल आम्ही एक मोठा मेळावा घेतला होता मतदारांचा आणि मतदारांचा कौल घेतल्यानंतरच आम्ही डिक्लेअर केलं की आम्ही ही लोकसभा लढवणार आहोत। आणि त्यामुळं त्याचं आता बदलायचं काही कारणही नाही। काल आम्ही जो निर्णय घेतला त्याच्यावरती आम्ही ठाम आहोत। आणि आता जे घडलं त्याच्यात हे राष्ट्रवादीचे म्हणजे कळवण तालुक्याचे अध्यक्ष आहेत, तालुका अध्यक्ष, ते पण इथं आता होते, त्यामुळे त्यांचा प्रस्ताव आम्ही फेटाळलेला आहे। नक्कीच आपण जर या ठिकाणी बघितलं तर जयंत पाटील यांचा जो प्रस्ताव आहे तो माजी आमदार जे पी गावित यांनी फेटाळून लावला आहे। त्यामुळे आता दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता जी आहे ती दाट दिसून येते आणि त्यामुळे आता दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आघाडी पुढील पेच जो आहे तो वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।